माय माऊली नमस्कार. जय जय नर्मदा मैया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. विविध कथासार ग्रंथातून आज नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या. माऊलींनो, पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 16. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. श्रवण केले ज्यांनी त्यांनी प्रतिक्रियेत लिहा हर हर नर्मदे. कावेरी नर्मदा संगम महात्म्य वर्णन आपण बघूया. तन अग्नी प्रवेश महत्व वर्णन. युधिष्ठिर म्हणाले, ऋषी श्रेष्ठ, तिन्ही लोकात कावेरी नदी प्रसिद्ध कशी झाली? मुनिवर्य, महात्म्य मी ऐकू इच्छितो. तिचे दर्शन आणि स्पर्श, संगमावर स्नान, तटावर जप केल्याने, दान केल्याने, उपवास केल्याने काय फळ मिळते? महामुनी, कावेरी संगमापासून काय फळ मिळते ते सर्व सांगा. ब्राह्मण श्रेष्ठ, मी असे ऐकले आहे की धर्म ऐकल्याने, धर्म केल्याने, धर्म बोलल्याने किंवा फक्त अनुमोदनाने सुद्धा मनुष्य पवित्र होतो. ज्याप्रमाणे धर्माच्या प्रसंगात सुद्धा धर्म सिद्ध होतो, स्वर्ग आणि नरक सुद्धा क्रियाभेदाने होतात, अशी वैदिक परंपरा आहे. मार्कंडेयजी म्हणाले, महाभाग, यावेळी तुम्हाला खूप चांगला प्रश्न विचारला आहे. तेव्हा एकाग्र चित्त करून कावेरीचे उत्तम फळ ऐक. कुबेर नावाचा यक्ष प्रभावशाली प्रसिद्ध हो. राजन कुबेर तीर्थाच्या प्रभावामुळे यक्षाचा राजा झाला. कावेरी संगमामध्ये त्याला सिद्धी प्राप्त झाली. कावेरी नर्मदेच्या प्रसिद्ध संगमात सत्य पराक्रमी कुबेराने स्नान करून विधीपूर्वक शास्त्रोक्त प्रकाराने नियम करून एकाग्र चित्त होऊन सनातन श्री महादेवाची आराधना केली. कुबेराने 1 महिन्यापर्यंत दिवसाचे 6 भाग करून एक वेळेस भोजन करण्याचे व्रत पालन केले. काही वेळापर्यंत तो पक्षाचा उपवास करू लागला. बुद्धिमान कुबेराने मुळे, भाज्या आणि फळे खाऊन काही काळ घालवला. या तीर्थावर निवास करताना काही काळापर्यंत शैवालाचे भोजन केले. मानद, युधिष्ठिर, कुबेराने पराक व्रत अर्थात 12 दिवस निराहार व्रत केले. काही काळ कृच्छ व्रताने चांद्रायण व्रत केले. पराक, कृच्छ, चांद्रायण इत्यादी धर्मशास्त्रात आत्मशुद्धी एवं प्रायचित्त रूपाने विधान आहे. तसेच केवळ पाणी पिऊन काही काळ घालवला. राजन, अशा प्रकारे तेथे काम प्रेमरहित होऊन शरीराला तपाने कृश करत तो कुबेर 100 वर्षापेक्षा जास्त स्थिर झाला. त्यानंतर देवादिदेव महेश्वर कुबेराच्या परमभक्तीने संतुष्ट होऊन हसत म्हणाले, शुद्ध हृदय श्रेष्ठ व्रतधारीनं यक्ष, तुमच्या भक्तीने मी संतुष्ट झालो. वर मागा, मी तुम्हाला अभिष्ट व्रत देतो, अभिष्ट वर देतो. यक्ष कुबेर म्हणाले, देवेश शंकर, जर पार्वतीसह तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल, आजपासून मी सदा सर्वदा यक्षाचा राजा राहील. तुमची भक्ती करत असताना मी निरोगी दीर्घायू होऊन यक्षराजच राहीन. तसेच ईश, माझी बुद्धी सदा धर्मामध्ये स्थिर राहील असा वर द्या. श्री शंकर म्हणाले, तू धर्माचे जे फळ मागितलेस ते सर्व तुला प्राप्त होईल. कुबेराला असे म्हणून भगवान शंकर अदृश्य झाले. तेव्हा कुबेराने सुद्धा तेथे स्नान करून विधीपूर्वक पितृदेवाचे तर्पण केले. त्या तीर्थाला प्रणाम केला. कृतकृत्य धन्य होऊन घरी गेले. तेथे अलकापुरीमध्ये त्याने यक्षाद्वारा विधीपूर्वक अभिषेक युक्त होऊन विशाल राज्य मिळवून त्याचे पालन केले. हे निष्पाप तेथे देवता, सिद्ध, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरांचे गण, ऋषी लोक सुद्धा उत्तम पुण्य प्राप्तीकरिता निवास करतात. युधिष्ठिर, जे स्वर्गाचे द्वार आहे, तेथून कावेरी संगमात स्नान करून ज्याने तीळ मिश्रित जल पितृगणांना दिले ते धन्य झाले. तेच महात्मा आहेत. त्यांचा जन्म जीवन श्रेष्ठ प्रिय. त्याने आपले माता पिताने ते अवधरच्या 10 पिढ्यांचे तसेच पितृपितांचं यांचा नरकातून उद्धार केला आहे. शेवटी मनुष्य उत्तम गतीच्या इच्छेने शंकराची प्रेमाने पूजा करतो. नरश्रेष्ठ कावेरी संगमात मनुष्याने भक्तीपूर्वक स्नान, दान आणि पूजन केले तर अश्वमेध यज्ञापेक्षा अधिक फळ मिळते. हवनाने अक्षय स्वर्गाची प्राप्ती होते. जपाने आयुष्य वाढते. नित्य ध्यानाने शिवकला रूपी
दिव्य पद प्राप्त होते. राजन, जो पुरुष या कावेरी संगम तीर्थामध्ये अग्निप्रवेश करतो तो पुरुष प्रलयापर्यंत अग्निलोकात निवास करतो. राजन, त्या तीर्थामध्ये जो पुरुष अनशन व्रत करतो त्या पुरुषाला जे पुण्य मिळते ते तू ऐक. गंधर्व अप्सराने युक्त सूर्यासारख्या तेजस्वी विमानात बसून तो शिवलोकात जातो. 60,600 वर्षापर्यंत जो पुरुष रुद्रलोकात स्थिर होऊन शेवटी तो पृथ्वीवर येतो तो भोगी आणि दानी राजा होतो. मानसिक तसेच शारीरिक रोग शोकरहित होऊन तो 100 वर्ष जिवंत राहतो. राजन, हे कावेरी गुणांनी पूर्ण असून कावेरी नर्मदा संगम तिन्ही लोकात प्रसिद्ध. कावेरी संगमात जो मनुष्य वाणी, शरीर आणि मनाला जिंकतो, जे ध्यानाच्या योग्य शंकर आणि आदी इष्ट देवतांच्या ध्यानात तत्पर असतो, तो पुरुष मोक्षाला प्राप्त करतो. राजश्रेष्ठ, तुला अजून एक आश्चर्य गोष्ट सांगतो, तू ती ऐक. तिन्ही लोकात या नदीसारखी दुसरी कोणतीही नदी पाहायस मिळत नाही. ज्याने नर्मदा जल प्याले, जो तिची परिक्रमा करतो, तिचे जियल पितो, तो पुरुष परमपुण्यात्मा आहे, यात संशय नाही. त्याच्या संतान परंपरेचा 15 जन्मापर्यंत विच्छेद होत नाही. सूर्याच्या उदयाने बर्फाप्रमाणे त्याचे सर्व पाप नष्ट होते. मनुष्याला गंगा यमुनेमध्ये जे फळ मिळते ते कावेरीमध्ये स्नान केलेले मिळते. चतुर्दशी मंगळवारच्या योगात व्यतिपात योग, सूर्य संक्रांतीमध्ये तसेच राहू चंद्र योग अर्थात चंद्रग्रहाचे फळ 8 पट अधिक मानले आहे. गंगा यमुनेच्या संगमात ICAO जऊचे प्रमाण विशेष मिळते. कावेरी नर्मदा संगमात ते 8 पट अधिक मानले. गंगा नदी 60,000 क्षेत्रफळाने पूजित. त्याच्या अर्धे अन्य तीर्थांची रक्षा करतात, यात संशय नाही. अमरेश्वराला जे नदी योग सांगितले आहे, सर्व नदी संगम 80,000 क्षेत्रफळाने पूजित रक्षित आहे. तसे दक्षिणेकडे अमरेश्वर तीर्थामध्ये चपळेश्वर नावाचे लिंग, दुसरे चंडहस्त नावाचे, ही दोन्ही लिंग तीर्थरक्षक आहेत. कावेरीचे रक्षक शिवद्वारा स्थापित ही दोन्ही लिंग परमपूज्य. खूप कल्पापर्यंत ही नर्मदा लाखो क्षेत्रफळांनी रक्षित. शंकराद्वारे नियुक्त पुरुषांपासून 60 धनुष ते 240 हात प्रमाणे युक्त ओंकाराचे भूत, वर्तमान आणि भविष्याच्या दोषाने हीन हा पर्वत सर्वथा सुरक्षित आहे. दिव्य पुरुषांनी हा ओंकार पर्वत सुरक्षित आहे. दुसऱ्या देशाचे पाप या क्षेत्रात नष्ट होते, परंतु या तीर्थात केलेले पाप वज्रलेपासारखे दृढ होते. कावेरी नदीच्या विषयी मी तुला सांगितले. ही रुद्राच्या शरीरातून उत्पन्न झाली असून नद्यांमध्ये सुद्धा परमश्रेष्ठ आहे. या ठिकाणी 29 अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायामध्ये आपण मधुक तृतीया व्रत विधान वर्णन बघणार आहोत. शिवस्तवन, शिवनारद संवाद, नारद बाळपूर गमन वर्णन बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. जर तुम्ही श्रवण केलं असेल तर प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.